आणि यानंतरची बातमी भारत अमेरिका व्यापार करारासंदर्भातली। संसदेमध्ये आज राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर काही गंभीर आरोप केले। भारत अमेरिका व्यापार करार करताना मोदींनी देश विकला असा आरोप राहुल यांनी केला। जागतिक महत्त्व असलेल्या आणि भारतासाठी फायद्याच्या ठरल्या असत्या अशा मुद्द्यांवर नरेंद्र मोदी यांनी तडजोड केली असा दावा करत राहुल गांधी यांनी आज मोदी सरकारवर घणाघाती टीका केली। एप्स्टीन फाईल्सची भीती आहे, अमेरिकेत अदानींवर सुरू असलेली केस पुढे सरकू नये याच दोन कारणांमुळे भारत सरकारने अमेरिकेसमोर नमतं घेतलं असा दावा राहुल गांधी यांनी केलाय। रशियन तेल भारत खरेदी करणार नाही असं आश्वासन भारताने दिलं असं अमेरिका म्हणते, पण भारताने तेल कुठून घ्यायचं हे आता ट्रम्प ठरवणार का, हा सवाल राहुल गांधी यांनी सरकारला विचारला। आणि राहुल गांधी यांनी संसदेमध्ये काय म्हटलं ते आपण पाहूच या, पण त्यांनी केलेले सगळे आरोपही थोडक्यात पाहूयात। अमेरिकन आयटी कंपन्यांवर मोदी सरकारने कठोर अटी लादलेल्या नाहीत। 140 भारतीयांची विदा म्हणजे त्यांचा डेटा हे अमेरिकेशी वाटाघाटी करताना एक मोठं अस्त्र म्हणून वापरता आलं असतं, पण आयटी कंपन्या गोळा करत असलेल्या डेटाचं स्थानिकीकरण व्हावं ही अट मोदी सरकारनं या करारामध्ये घातली नाही। यामुळे व्यापारी कराराच्या वाटाघाटीमध्ये भारताची बाजू ही कमकुवत बनली। भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही अशी ग्वाही मोदी सरकारने दिली होती। भारत कुणाकडून तेल घेणार हे आता ट्रम्प ठरवणार आहेत का? आज लोकसभेमध्ये या सगळ्या मुद्द्यावर बोलताना राहुल गांधी यांनी काय काय म्हटलं बघूयात। That you have sold India. Are you not ashamed of selling India? Yes. Do you have no shame of selling India? You have sold our mother, Bharat Mata. Do you have no shame? But sir, the interesting thing is, the interesting thing is that I know that the Prime Minister would not sell India under normal circumstances. He will not do it. You know why he sold India? Because they are choking him. Mr. Rahul, address to the chair, please. He has sold India because they are choking him. They've got a grip on his neck. Speaker sir, मैंने बोला जब चोक लगाते हैं दूसरे व्यक्ति की आंख में देखते हो तो डर दिखता है सर, पीएम की आंख में डर दिखता है। दिख रहा है सर, सर आंख में आंख नहीं मिला पाते हैं। स्पीकर सर दो चीजें हैं सर, एक सर एप्स्टीन केस सर, 3 million files are still locked up. उसका इस विषय से कोई संबंध नहीं। मैं क्यों बोल I want to understand. I will not allow you. नहीं, आप कौन होते हैं? आप बैठिए। नहीं, देखिए आप लगातार आपको 25 मिनट हो गया, किसी ने डिस्टर्ब नहीं किया। Okay, Speaker sir, वो एप्स्टीन की बात नहीं कर रहा। Not related with the budget. Okay sir, I won't say Epstein. I will not allow. That will I'm not saying Epstein. Okay. Speaker sir, at the center of our budget, if you look carefully, at the center of our budget, like I said, jujitsu में grip दिखती है, राजनीति में grip choke नहीं दिखता। At the center of our defense budget is a choke applied by Mr. Adani. So I'd like to talk about Mr. Adani and the case in the United States against Mr. Ambani, because that is a central part of the budget. आणि या सगळ्या संदर्भात केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि अनुराग ठाकूर यांनी काय म्हटलं बघूया। राहुल जी ने कहा कि हमारा देश, भारत देश को आपने सेल कर दिया है। मैं सदन में कहना चाहता हूँ, आज तक कोई माई के लाल पैदा नहीं हुआ जो भारत को सेल कर सकता है, कोई खरीद सकता है, नहीं हो सकता है। और आपने प्रधानमंत्री जी को कहा, मैं दावे के साथ कहता हूँ, इस देश का आज तक
सबसे मजबूत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी है, कोई हिला नहीं सकते, कोई हिला नहीं सकते। आपका कहने से क्या होगा? आप लोगों ने देश को इतना कमजोर बना के रखा है। 2014 तक हमारा देश को आप लोगों ने क्या हालत बनाया। पहले ये होता था कि हमारे भाषण के बीच में राहुल जी भाग जाते थे। अब तो ये स्थिति आ गई कि पहले भागना शुरू कर दिया, क्योंकि जिनको झूठ बोलने की आदत होती है वो ज्यादा देर टिक नहीं पाते। ना उनके आरोप टिक पाए कभी, ना ये नेता कभी टिक पाए। और उनके भाषण के बाद मैं शुरुआत तो ये कहूंगा, एक अरसा हुआ कि आप नींद से जागे नहीं। कृपया आप लोग कितना बैठ जाएं, बदल गया जिसको जाना हो भारत, जाए, मगर आप माने ही नहीं। काइंडली भारत आणि अमेरिकेतला व्यापारी करार हा नेमका आहे कसा, त्यानं भारताला फायदा कसा होणार आहे, याबाबत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी काय मत मांडले बघूया. भारत अमेरिका यांच्यातील व्यापार करार ही भारताची एक मोठी अचिव्हमेंट आहे. हा भारत आणि अमेरिका दोघांसाठी पण विन विन अशा प्रकारचा हा करार आहे. भारताला आता $30 ट्रिलियन एक प्रचंड मोठी, साधारणतः 32 कोटी लोकांची जी मार्केट आहे आणि ज्याच्यामध्ये आपला निर्यात हा अप्रॉक्सिमेटली $32 बिलियन गुड्स आहेत, ज्याच्यामध्ये जेम्स ज्वेलरीज, लेदर, गार्मेंट्स, ॲथो पार्ट्स, ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स यांची प्रचंड मोठी निर्यात आहे. आपण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की अमेरिकेने डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या विरुद्ध 50% टेरिफ लावल्यानंतर साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये मागच्या वर्षीच्या, त्यानंतर हे जे सेक्टर्स आहेत, जे 4-5 सेक्टर्स आहेत जे लेबर इंटेन्सिव्ह आहेत आणि जे प्रामुख्याने आपण अमेरिकेला ज्याच्या गुड्स एक्सपोर्ट करतो त्याच्यावरती, रोजगारावरती परिणाम झालेला होता. आणि आता पुन्हा एकदा भारताला या सगळ्या ऑर्डर्स मिळायला लागतील. सगळ्यात मुख्य म्हणजे भारतीय माल आता इतर देशांच्या तुलनेमध्ये कॉम्पिटिटिव्ह बनेल. आपली जी स्पर्धा प्रामुख्याने बांगलादेश बरोबर होती, व्हिएतनाम बरोबर होती, इंडोनेशिया बरोबर होती, चायना बरोबर होती, या सगळ्यांवरचा अमेरिकेचा टेरिफ भारतापेक्षा पण जास्त आहे. त्यामुळे भारतीय प्रॉडक्ट्स हे अमेरिकेमध्ये स्वस्त होतील, आपला एक्सपोर्टला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती चालना मिळेल. दुसरा मुद्दा असा आहे की ह्या दोन्ही देशांमध्ये जो करार झालेला व्यापार करार, याचे 3 स्टेप्स आहेत. पहिल्या स्टेप्समध्ये जॉईंट स्टेटमेंट हे देण्यात आलेलं आहे. दुसऱ्या स्टेटमध्ये एक टेंटेटिव्ह अग्रीमेंट मार्च महिन्यामध्ये होणार आहे आणि त्यानंतर फायनल अग्रीमेंट होणार आहे. त्यामुळे या संदर्भात केवळ जॉईंट स्टेटमेंटच्या आधारावरती या संदर्भात कोणत्या प्रकारचे कन्क्लुजन लावणं हे आता थोडंसं प्रीमॅच्युअर्ड ठरणार आहे. आणि यानंतरची बातमी आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भातली. भारत आणि अमेरिका व्यापारी करारातल्या काही बाबी अशा होत्या की ज्यावर भारताला आक्षेप होता. त्याची दखल अमेरिकेनं घेतली. मसुद्यामध्ये काही बदल केलेत. यामध्ये डाळी हा सर्वाधिक वादाचा मुद्दा होता, कारण जगभरातील एकूण डाळ उत्पादनाच्या 28 ते 30% डाळींचं उत्पादन हे भारतामध्ये होतं. त्यामुळे अमेरिकेमध्ये पिकलेली डाळ इथे आयात झाली असती तर भारतीय डाळ उत्पादकांना फटका बसला असता. आता तसं होणार नाहीये, कारण व्यापारी करारातून डाळींचा उल्लेख अमेरिकेकडून काढून टाकण्यात आला.